सांगलीत मोहरम निमित्त शिया बांधवांनी काढली मौला इमाम हुसेन यांच्या हुतात्म्यांच्या आठवणीला उजाळा देत भव्य मिरवणूक। इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण म्हणून सांगलीत शियापंथीय मुस्लिम बांधवांनी आज मातम करत त्यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी या हुसेनच्या जयघोषात इमाम हुसेन यांच्या त्यागमयी शहादतीवर कसिदे गायले गेले। भाविकांनी मातम दरम्यान स्वतःच्या शरीरावर धारदार वस्तूने घाव घेत स्वतःला रक्तबंबाळ केलं। या माध्यमातून त्यांनी इमाम हुसेन यांनी करबला इथं यजीदच्या हातावर बैयत करायला नकार दिला। आपल्या कुटुंबियांसह 72 जण यावेळी शहीद झाले। करबला इथं दिलेल्या शहादतीची आठवण यावेळी ताजी केली। करबला इराक येथील इमाम हुसेन व त्यांच्या कुटुंबियांची महान बलिदानाचा स्मरण करत शिया मुस्लिम समाजाच्या स्मरण करून या शोकमिश्रित विधींनी सांगली परिसरातील वातावरण भावुक झाले होते। आज या ठिकाणी मोहरम निमित्त आशुरा निमित्त इमाम हुसेन यांना त्यांच्या 72 अनुयायांच्या बरोबर 1400 वर्ष अगोदर इराक येथील करबला या शहरामध्ये यजीद नामक क्रूर शासकाने शहीद केलेले होते। हे कशासाठी शहीद केली, कुर्बानी कशासाठी इमाम हुसेन यांना द्यायला लागली? यजीद हा त्यावेळेचा राजा, सो कॉल्ड राजा ज्याला आपण म्हणतो, त्यांनी अर्ध्या जगावर आपलं राज्य दाखवलेलं होतं। पण ते राज्य दाखवताना तो मानवतेची जे काय प्रिन्सिपल्स आहेत, जे काय मूल्य आहेत, ती पूर्ण त्यांनी संपवून टाकलेली होती आणि पूर्ण जगात त्यांनी अन्याय पसरून टाकलेला होता। गरीब दुर्बलांना आपला आवाज करता येत नव्हता। मी उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं। आया बहिणांच्यावर बलात्कार झाले। माझी आई असू दे, तुझी आई असू दे, तुझी बहीण असू दे, माझी आई असू दे, लोकांना रस्त्यावर जाता येईल, बलात्कार झाला, चोऱ्या वाढल्या, ज्या काय आपल्या माणुसकीच्या नीतिमत्ता आहेत त्या संपूर्ण तळाला जाऊन संपवून टाकण्यात आल्या। आपण विचार पण करू शकत नाही। आज मला बोलायला पण लाज वाटते, तेवढ्या निष्ठेचा कळस यजीद नामक या राजाने गाठलेला होता। आणि त्यावेळी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे नातू इमाम हुसेन यांनी त्यावेळी आपली स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून या सो कॉल्ड राजाच्या विरोधात आपण एक मोहीम उभी केलेली पाहिजे आणि जगा आणि जगू द्या हा संदेश पूर्ण जगाला आपल्याला द्यायचा आहे। तुला पण सन्मानानं जगायचा हक्क आहे आणि मला पण सन्मानानं जगायचा हक्क आहे। पण ते सन्मानानं यजीद नामक बादशाह किंवा त्याचे जे अनुयायी होते ते जगू देत नव्हते। त्यासाठी इमाम हुसेन यांनी त्याचा विरोध केला आणि विरोध केला म्हणून त्यांनी इमाम हुसेन यांना बंदी बनवलं आणि करबला या शहरामध्ये इमाम हुसेन यांना 3 दिवस अन्न खाणं पाणी काही न देता शहीद करण्यात आलं। आणि त्या शहीद दिनानिमित्त आज 1400 वर्षापासून हे मोहरम आणि हे आशुरा चालू आहे। इमाम हुसेन यांनी सांगितलं की शहीद होऊन सुद्धा कसं जिवंत राहता येते। आज पण इमाम हुसेन यांचं नाव जिवंत आहे आणि आम्ही कयामतपर्यंत, जोपर्यंत हे जग संपणार नाही तोपर्यंत इमाम हुसेन यांचं नाव जिवंत राहणारच आहे। शहादत देऊन कसं जिवंत राहता येणार याची शिकवण इमाम हुसेन यांनी दिली। ती कुणी भविष्य भूतकाळात पण दिलेली नव्हती आणि भविष्य काळात पण अशी शिकवण कुणाकडून आपल्याला मिळणार नाही।